पिछले 20 साल से जितने भी प्राइमरी, सेकेंडरी, हायर सेकेंडरी यानी जूनियर कॉलेज परमानेंट नॉन ग्रांट की बुनियाद पर आज तक का ये जॉब करते आ रहे हैं। और ये इस दरमियान में 20-22 साल के दरमियान में गवर्नमेंट, महाराष्ट्र गवर्नमेंट आती जाती रही, गवर्नमेंट बदलती रही, लेकिन किसी भी गवर्नमेंट ने, किसी भी सरकार ने महाराष्ट्र की नॉन ग्रांट के ताल्लुक से संजीदगी से उनके लिए कोई मसाइल को हल नहीं किया। और अब इसके लिए जो है महासंघ जो है, शिक्षक समन्वय महासंघ जो है, इसकी तरफ से एक महाएल्गार जो है वो 10 अक्टूबर 2022 से आज़ाद मैदान पर यह धरना आंदोलन किया जा रहा है। इसमें तमामी लोगों को मुश्तरका तौर पर जोड़ा गया है, प्राइमरी, सेकेंडरी, हायर सेकेंडरी, चाहे वो 20% वाले हों, चाहे वो 40% वाले हों, चाहे अघोषित हो, चाहे वो त्रुटि हो। ये बांटने का काम पीछे जाने वाली तमाम सरकार ने किया है और हमेशा इनको आश्वासन दे करके वहाँ से उठाती रही है। लेकिन अब ये आंदोलन जो महाएल्गार आंदोलन बेमुद्दत किया जा रहा है और इसमें किसी भी वक्त अब पीछे नहीं लिया जाएगा ये आंदोलन। और इसके लिए अब हम मेरी पगार मेरी जवाबदारी इस नारे के तहत हम आज़ाद मैदान पर बैठेंगे और हम हमारा हक समझते हुए हम ग्रांट लेकर के वहाँ से उठेंगे। इससे पहले हम वहाँ से पीछे होने वाले नहीं। मैं इस महासंघ के माध्यम से, शिक्षक समन्वय महासंघ की तरफ से, मैं तमामी असातिज़ा कराम जो नॉन ग्रांटेड बेसिस पर काम कर रहे हैं, चाहे वो प्राइमरी के हो, चाहे सेकेंडरी, चाहे हायर सेकेंडरी के हो, वो तमाम ही लोग आज़ाद मैदान पर पहुँचें और अपनी ज़्यादा से ज़्यादा शिरकत वहाँ पर दर्ज करा के अपनी मेरी पगार मेरी जबाबदारी का सबूत। 21 वर्षापासून जो शिक्षकांचा वेतनाचा प्रश्न आहे तो अजूनही सुटलेला नाही। सरकार येतं, सरकार जातंय, पण तरीही शिक्षकांचे प्रश्न सुटत नाही। यासाठी शिक्षक समन्वय संघाने 10 ऑक्टोबर 2022 रोजी महाएल्गार या नावाचं एक आंदोलन उभं केलं आहे। ते आंदोलन याच्यासाठी आहेत का फक्त आमचा पगार, आमचा हक्क आम्हाला मिळवून द्यावा, यासाठी आमचा प्रयत्न आहे। आणि कमीत कमी आझाद मैदानासाठी आजची संख्या बघितली, फक्त नाशिक विभाग नाही तर पूर्ण महाराष्ट्रात 40 ते 50 हजार शिक्षकांचा हा प्रश्न आहे। आणि आझाद मैदानासाठी 20 ते 25 हजार शिक्षक हे उपलब्ध राहणार आहेत। आणि मी फक्त सरकारला एवढी विनंती करतो का सरकार येतंय, सरकार जातं आहे, पण आमचा प्रश्न सुटत नाही। आपण हा प्रश्न सोडवला नाही तर नक्कीच हे शिक्षक एक वेगळ्या किंवा वाईट मार्गाला जाऊ नये याची तुम्हाला विनंती करतो। कारण हा जो प्रश्न आहे हा त्यांच्या पोटाचा प्रश्न आहे। आणि हा जो पोटाचा प्रश्न म्हणजे काय का ते विनावेतन 18 ते 20 वर्ष झाले काम करताय। सकाळी 12 वाजता असेल किंवा 7 वाजता जसं कॉलेज भरतं तर 7ला उभे राहतात, 12 वाजता सुटत असेल तर 12ला ते जातात, पण तरी कोणत्याही प्रकारचं वेतन ते घेत नाही। मग आमचा प्रश्न काय आहे? आमचा प्रश्न एकच आहे, विनाअनुदानी तथा अंशदानोदानी जे शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी असेल त्यांना 15 नोव्हेंबर 2011 व 4 जून 2000 जो शासन निर्णय आपण दिलेला होता त्या अनुदानाचं वितरण करावं आणि त्यानुसार आम्हाला अनुदान द्यावं। कारण तो प्रश्न इतका ज्वलंत मांडला गेलेला आहे। हा ज्वलंत प्रश्न म्हणजे पोटाचा प्रश्न आहे आणि हा तो सुटला नाही तर शिक्षक आक्रमक झालेले आहेत। आणि येत्या 10 ऑक्टोबरला कमीत कमी 20 ते 25 हजार शिक्षक हे मैदानावर राहणार आहेत। शिक्षक समन्वय संघातर्फे मालेगाव इथे एक मेळावा घेण्यात आला आणि खरंच मी सांगतो का जे शिक्षक आहेत ते आपुलकीने जिव्हाळ्याने येण्यापेक्षा आज त्यांचा प्रश्न आहे माझा पगार माझी जबाबदारी। इथे 250 ते 300 शिक्षक उपलब्ध होते आणि या प्रत्येकाने सांगितलं का आता मी माझा पगार घेतल्याशिवाय आझाद मैदानातून हलणार नाही। आजची उपस्थिती बघता, आज त्यांच्यातला जो आक्रोश बघता, हा फक्त आक्रोश इथे राहणार नाही तर हा आक्रोश आझाद मैदानावर राहील। आता कोणीही व्हॉट्सअपवर होणार नाही तर तो प्रत्येकजण आपल्या पगाराचा खारीचा वाटा म्हणून आझाद मैदानावर येणार आहेत। आणि ह्या वर्षाची दिवाळी आम्ही जर शासनाने लवकर निर्णय घेतला नाही तर या वर्षाची दिवाळी आम्ही आझाद मैदानावर साजरी करणार आहे। आणि यासाठी महासमन्वय संघ त्याच्यातले सर्वही जेवढे असेल, यामध्ये कोणताही राजकीय नेता नाही आहे, इथे फक्त 20% असतील, 40% असतील, हे सर्व शिक्षक आहे आणि शिक्षकच हा नेता आहेत। मी फक्त जे कोणी अजून 20% वाले असतील, 40% वाले असतील, अघोषित असतील, या बांधवांनी मी एक विनंती करतो काय आपणही जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदानावर 10 तारखेला उपस्थित राहून आणि नक्कीच आपला पगार
म्हणजे माझी जबाबदारी माझा पगार या उद्देशाने आझाद मैदानावर उपस्थित राहणं गरजेचं आहे, एवढी मी महासमन्वय संघाच्या वतीने विनंती करतो.